कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दिव्या, मी काय म्हणत होते, नाही म्हणजे चंदनने खूप मोठी चूक केली। मला आणि आईंना रागच आलाय त्याचा, पण म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की आई, तुम्ही जर चंदनला घरात आणायचं म्हणणार असाल तर मी आधीच सांगितलंय तुम्ही माझं तोंड परत पाहणार नाही। काय बोलती गई? अगं असं बोलून कसं चालल? हे बघ दिव्या, अगं बाळा, किती बी झालं ना तरी तो जावई का नाही या घरचा? मग अगं समाजाचा, लोकांचा विचार करायला पाहिजे। हा, मग हा विचार त्याने मला फसवायच्या आधी करायला पाहिजे होता ना। हे बघा, तो जर ह्या घरात आला तर मी कायमची निघून जाईल। सारखं कसल्या धमक्या देती गई? हे निघून जाईन निघून जाईन, जा काय ते एकदा निघून जाईन। सावधान आई, हट्टी मुलगी आहे ती, कोणाचं काही ऐकत नाही। अगं पण हट्टे म्हणजे हट्टीपणा किती करायचा? माती आधी आपण खायची आणि दुसऱ्यांना खाईत घालायचं। मग त्या चंदनला मी आज शब्द दिलाय म्हणून, नाही तर तिला बरोबर केली असती। हे सगळं आपण शिवानीला सुद्धा सांगू शकत नाही। त्या पोरीला कशाला त्रास द्यायचा? आधीच लई त्रास दिलाय आपण तिला, हिला कळायला नको। तर हे समजा बाबा असं झालेलं आहे। आता पुढं अजून काय आहे ना ते आता मी सांगू शकत नाही तुम्हाला। तेव्हा तुम्ही त्याला गॅरेजवर घेऊन जा। अरे बाबा, किती बी झालं तरी माणूसच आहे का नाही त्यो? मग त्याच्या हातनं चूक झाली असर, पण किती बी झालं तरी आपला जावई आहे तो, आहे का नाही? ती दिव्या, ती त्याला घरात घेणार नाही। मग काय करायचं आता? तर एकच पर्याय आहे, त्याला गॅरेजवर घेऊन जा की तुम्ही। पण आजी एकदा शिवाच्या कानावर नाही, यातला एक सबूत बी शिवाला कळता कामा नये, कळलं? अरे आत्ता कुठं पोरीला थोडं थोडं सुख मिळायला लागलंय, तर त्याच्यात हे समज सांगायचं आपण नाही। ठीक आहे आजी, काही काळजी करू नको, घेऊन जातो आम्ही त्याला। हे काय लागलं तर सांगा मला। सांगेन, फक्त लक्ष ठेवा त्याच्यावर। हो हो, ठीक आहे, जा चल येतो आजी। जा। ह्या बघ चंदन, हे इतकं सोपं नाहीये। तुला वाटेल की मार्ग निघल, तर ह्याच्यातनं लगेच मार्ग निघणार नाही। दिव्या कशी येते माहिती आहे ना तुला? जरा तिचं डोसकं शांत होऊ दे, समज एकदम शांत झालं ना का मग बघू काय करायचं ते। तोवर तू गॅरेजमध्ये राहा बरं का? थँक्यू आजी। हे बघ, थँक्यू विंकू नंतर रे, आता तू जाऊन आराम कर आधी, जा लवकर जा। काय झालं दिव्याताई, इथे भेटायला बोलवलं? तुम्ही त्या चंदनला गॅरेजवर का ठेवून घेतलंय? आम्हाला बायाजीने सांगितलं म्हणून। आणि कुठे राहणार तो? ते कुठे राहणार म्हणजे खड्ड्यात जाऊ दे त्याला, तो त्याच लायकीचा आहे। तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही तर त्याला जेलमध्ये टाकलं होतं। हो, पण आता बायाजीने जबाबदारी दिली म्हणून त्याला गॅरेजमध्ये ठेवलंय। आणि तुमचं सॉल्व झालं की? नाही, काही सॉल्व्ह नाही होणार आहे आता आमचं। ह्यापुढे मला त्याचं तोंडही पाहायचं नाही। सॉरी। इट्स ओके। त्याला आम्ही गॅरेजमधून ठेवलं म्हणून सॉरी नाही, त्याला आम्ही गॅरेजमधून काढू शकत नाही म्हणून सॉरी। काय बायाजीने सांगितले ते ऐकावं लागलं आम्हाला। का? हे बघ दिव्याताई, तू आम्हाला कितीही रिक्वेस्ट केली आम्ही तुझं ऐकणार नाही। बाई आजी जेव्हा आम्हाला सांगतील तेव्हा आम्ही चंदनला काढू। हे चुकीचं करताय हा तुम्ही। ठीक आहे, मग हे जाऊन बायाजीला सांग। ठीक आहे, आम्ही येऊ? चल रे, येतो। जाऊ।
हॅलो. हा सर बोला ना. काय नाही, मी असंच कॉल केला होता. काही काम होतं का सर? हे आधी ते सर बोलणं थांबवूया. पण काही काम होतं का? हा ते मी परवा तुला एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला दिला होता, तो केला का? अच्छा, परवाचा प्रॉब्लेम का? हो, तो सॉल्व्ह झाला ना. पण अजून एक प्रॉब्लेम होता सर, आणि त्याच्यात ना जरासा डाऊट आहे. असा डाऊट आहे? पाठव ना मला, मी पाठवतो तुला सोल्युशन. फोटो पाठवू? लगेच पाठवते. हे घे बाळा कॉफी. थँक्यू आई. संपदा, तू बरी आहेस ना? हो, एकदम मस्त. नाही, मगाशी अशी झोपून होतीस आणि आता एकदम खुश आहेस म्हणून. नाही आई, काहीच नाही. ते कॉफी आणणार म्हणालीस ना, म्हणून एनर्जी आणि अभ्यास करायचा आहे ना. बरं ठीक आहे, पी कॉफी, पी आणि अभ्यास कर. हा हा. हे एवढे काय करता? काय करताय काय माहित, पण मगाचपासून काहीतरी बनवतोय तो भाई. अरे बोल, तुम्ही विचारलं नाही का काय करतोय? अरे भाई मी सांगतो. हे त्याला काय करायचंय ते करू दे. ती दिव्या आमच्यासोबत भांडते, त्याला बाहेर काढा आधीच. भाई मग आता काय करायचं? काय करायचं म्हणजे? आम्ही सांगितले याला बायाजीने सांगितले ठेवा म्हणून, आम्ही नाही काढणार याला. हा बरोबर आहे. हे भाई, हा काय कमी शाळा नाही, पण याने पण आपल्या दिव्यताईला फसवलं माहितीये ना. हो, पण तो आता ट्राय तरी करतोय ना सुधारायचा. आणि किती सहन करतो माहिती आहे ना तुम्हाला. हे आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की दिव्याताई कशी आहे, त्यामुळे याची एकट्याची चूक असेल असं मला तर वाटत नाही. मग आता काय करायचं ठरवले तुम्ही? भाई लोक, मला काय वाटतं माहितीये, आपण याला सपोर्ट करू. बरोबर बोलता. हे आपण हो यो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.